बहिणींचे डोके फोडले, आपल्या मानवांचे डोके फोडले. आपण पाहिलं 3 टाके जरी आपल्याला पडले तर आपण हाफ मर्डरची केस करतो. आंतरवालीमध्ये निर्मला तारक नावाची एक मायमाऊली आहे जिच्या डोक्यामध्ये 21 टाके पडलेत. नाकाचं ऑपरेशन झाले. उंच धिप्पाड अर्धा किलो 50-60 किलोची बाई आज 25-30 किलोची बारीक होऊन बसलीये. रोज उठता बसता त्रास आहे, आबाळ आले की त्रास आहे. कोणासाठी? तर मराठा समाजासाठी. या आंतरवाली गावच्या लोकांचे आपण 5 कोटी मराठ्यांनी उपकार मानायला पाहिजे की आपल्या लेकरा बाळांसाठी सगळ्या समाजासाठी त्या गावच्या लोकांनी लाट्याकाट्या खाल्ल्या. पण नुसत्या लाट्याकाट्या खाल्ल्या नाही तर आता गेली 3 वर्ष झालं आंतरवालीमध्ये जरांगे पाटलाचं उपोषण चालू आहे. ज्या ज्यावेळी उपोषण चालू असते त्या गावात गेलेला एकही माणूस न जेवता न चहा घेता कधी येत नाही. हे त्या गावचं मोठेपण आहे. गावामध्ये फक्त मराठा समाजच नाही तर सगळ्या जाती धर्माचे लोक आहेत, परंतु ते सगळे एक जीवानं आपल्या पाठीमागे उभे आहेत. जरांगे पाटलांनी मुंबईला जाण्यासाठी हाक दिली आणि लाखोंच्या संख्येने मराठा एकत्र झाला, मुंबईच्या दिशेने गेला. मराठ्यांनी मुंबई काबीज केली. सरकारनं आपल्याला कोंडीत पकडलं, आपलं अन्न पाणी बंद केलं, खाऊगल्ली बंद केली. अरे पण भीतील ते मराठे कसले? अरे इंग्रजांना आपण या देशातून हुकलून लावलेला आहे. दिल्लीपर्यंतचा पराक्रम आपण मराठ्यांनी गाजवलेला आहे. ते मराठी शांत कसे बसतील? आपल्या गाव खेड्यातल्या माया माऊलींनी पिठलं भाकरी चटणी ठेचा आपल्या